वसमत येथील एका मंगल कार्यालयात गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या वतीनं शपथ प्रामाणिकतेची बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यासाठी जिंतूर टी पॉइंट येथे हजारो स्वयंस्फूर्त कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढली। रॅली कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बैठकीला सभेचं स्वरूप आलं। आता हे गुरु पादेश्वर महाराज वसमत विधानसभा निवडणूक लढवणार आहेत। मतदान करा, मला पैशाची गरज नाही, असंही यावेळी महाराज म्हणाले। त्यावेळी त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। पण यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता महाराज पुढारी होणार आहेत, मग मठाचं काय होणार असा सवाल काही भक्तगणातून विचारला जातोय। काय म्हणाले यावेळी महाराज पाहूयात। आज आपला सर्वांना प्रश्न पडला असेल ना, एक संन्यासी चांगल्या आयुष्य आरामामध्ये जीवन जगणारा व्यक्तिमत्व काय हो, मला सांगा। पैसा कमी आहे, पद कमी आहे का प्रतिष्ठा कमी आहे? सर्व काही असताना सुद्धा आज हा संन्यासी राजकारणामध्ये काय येतोय, कशासाठी येतोय? ह्या राष्ट्राचं वाटोळं होत असताना हे डोळ्यांना पाहत नाहीये, कुठेतरी अंतःकरण तुटलं गेलं आणि म्हणून या संन्यासाला राजकारणामध्ये यावं लागलं। मला सांगा, अनेक वर्षापासून आपण अनेक राजकीय नेत्यांना मतदान केलं। आपली हिंदू संस्कृती सांगते अशा व्यक्तीला आपण दान केलं पाहिजे की दान ते सार्थकी लागलं पाहिजे। आज मला सांगा, खऱ्या अर्थाने आम्ही निवडणुकीच्या अगोदर आपल्याकडे अनेक नेते येतात, हात जोडतात, आम्हाला दान करा, आम्हाला दान करा। आपली संस्कृती सांगते की दान केल्यानं पुण्य मिळतं, दान केल्यानं फळ प्राप्त होतं। आणि आपण जे दान करतो ना, अनेक प्रकारचं दान आहे, गोदान आहे, रक्तदान आहे, दक्षिणादान आहे, सुवर्णदान आहे आणि त्याचबरोबर मतदान सुद्धा हे एक दान आहे। हे मतदान आपल्याला कुणाला दान करायचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आज मला सांगा, मतदार संघामध्ये माझा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कष्टकरी असेल, अल्पभूधारक असेल, तो आहे आनंदी। तुम्हाला मी सांगत होतो, राजकारणामध्ये एक संन्यासी का राजकारणामध्ये येतोय? सर्वप्रथम इथला शेतकरी माझा सुखी नाहीये, माझा कष्टकरी सुखी नाहीये, माझा अल्पभूधारक गोरगरीब, माझा बंधू बहीण माता सुखी नाहीये। कारण आज सगळा व्यापार चाललाय आणि हा व्यापार कुठेतरी थांबला पाहिजे। आणि थांबवण्यासाठी तुमच्याच घरातलं, तुमच्याच कुटुंबातला, तुमचंच लेकरू आज येणारी वसमत विधानसभा निवडणूक लढवणार आणि म्हणून लढवत असताना आपण त्याचे दोन्ही हात बळकट करायचे। मला सांगा, गेल्या वर्षी आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक विमा आला होता। हिंगोली जिल्ह्याबरोबरच अनेक जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा आला होता। सगळीकडे पीक विमा भेटला, पण माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या वसमत विधानसभेमध्ये पीक विमा भेटला का? कुणी खाल्ला पीक विमा? अहो, काही राजकीय नेत्यांनी, त्या बोक्यांनी, त्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरलं आणि तो पीक विमा घेऊन टाकला। लक्षात आहे, आज ही परिस्थिती बदलली पाहिजे। आपल्याला काही कमिशन घ्यायचं नाही, आपल्याला काही बंगले बांधायचे नाही, आपल्याला काही कंपन्या काढायच्या नाही, कारण हे तुमचं लेकरू 24 तास, 12 महिने 24 तास, अहो दिवस रात्र तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहे। हा माझा शब्द आहे। शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत मी माझ्या मतदारसंघासोबत वसुधैव कुटुंबकम, माझ्या प्रत्येक बांधवाचं, माझ्या प्रत्येक बहिणींचं मी संरक्षण करण्यासाठी तयार आहे। आणि म्हणून त्यासाठी मला तुमची साथ पाहिजे। देणार की नाही? निश्चित देणार हे मला कळालं, कारण बंधूंनो, खरंच आज आनंद होतो की 1 रुपया सुद्धा या जनतेला मी दिला नसताना सुद्धा, या ठिकाणी 1 रुपया सुद्धा या माझ्या बापाला, माझ्या बहिणीला, माझ्या बांधवांना दिला नसताना सुद्धा एवढं प्रेम तुम्ही आज माझ्यावरती दाखवलं। या प्रेमाचं मी कधीही माझ्या आयुष्यात, माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी विसरू शकणार नाही, ही मला शब्द आहे। आणि लक्षात घ्या बंधूंनो, बहिणींनो,
जर यदा कदाचित तुम्ही जर संधी जर दिली मला या सेवा करण्याची, या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. कारण जन्म घेत असताना खाली हात आला होतो, लक्षात ठेवा. परंतु मरताना सुद्धा खाली हात जाणार आहे. कुठल्याही प्रकारचं धन कमवायचं नाही, कुठल्याही प्रकारची संपत्ती कमवायची नाही. केवळ आणि केवळ माझ्या वसमत विधानसभेच्या सर्व बंधू भगिनींसाठी मला जीवन समर्पित करायचे आहे. आणि मी आज आपल्या सर्वांसमोर शपथ घेतो की तुम्ही दिलेल्या या विश्वासाला मी पात्र ठरतो आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या वसमत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक तरुण, प्रत्येक बंधू, प्रत्येक भगिनी, प्रत्येक बांधवांना हाताला कसा रोजगार मिळेल एवढं मी पाहणार आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार. कारण आपण पाहत असाल आपल्या मतदारसंघामध्ये अनेक प्रकारचे कारखाने होते, अनेक प्रकारच्या कंपन्या होत्या, परंतु कुठे गेल्या हो कंपन्या? आज सगळ्यात मोठा असणारा त्रिमूर्ती प्लाऊडचा कारखाना, आज हजारो कुटुंब त्या कारखान्यावरती जगत होती, त्या कंपनीमध्ये जगत होते. परंतु परिस्थिती आज तो कारखाना राहिला नाही. त्याचबरोबर अनेक कारखाने गेले. पण बंधूंनो, भगिनींनो, एक सांगतो, जीवनामध्ये आल्यानंतर जो स्वतःची सॅलरी, अनेक जण म्हणतात आमदाराला पगार असती. मला माहित नाही पगार किती असती, काय नाही ते. कारण मला पैशाशी काही घेणं देणं नाहीये. मला केवळ आणि केवळ माझ्या माता भगिनींचं, माझ्या बंधू भावांचं या ठिकाणी कल्याण करायचं आणि ते कल्याण करण्यासाठी मी घेतलेला हा वासा आहे. हा वासा निश्चित मी पूर्णत्वास जाऊ देणार आहे. म्हणून आज या ठिकाणी तुम्ही प्रेम दिला, या प्रेमाला मी आयुष्यभर विसरणार नाही हा शब्द मी आपल्या सर्वांना देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण 2024 वसमत विधानसभेसाठी या तुमच्या लाडक्या चिरंजीवाला, या तुमच्या लाडक्या मुलाला आपण जसं आपल्या घरामध्ये 2 लेकरू आहेत, तिसरे लेकरू गुरु पादेश्वर शिवाचार्य आहे हे समजून तुम्ही मला